जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 25व्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच राजश्री बिर्ला यांना यंदाच्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार दिल्ली स्थित लाल बहादूर शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटद्वारे देण्यात येतो व यंदाच्या या पुरस्काराचं वितरण उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 2024 मधील महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शुभंकराचं नाव काय आहे? मित्रांनो, 2024 मधील महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन बिहार राज्यात होणार आहे व त्यासाठी जो शुभंकर आहे त्याला गुडिया असं नाव देण्यात आलं आहे. इमेजमध्ये तुम्हाला हा मॅस्कॉट दिसत असेल, याला गुडिया असं नाव देण्यात आलं आहे. आणि हा जो मॅस्कॉट आहे, हा मॅस्कॉट बिहारच्या राज्य पक्षी चिमणीपासून प्रेरित आहे. येथे 2 पॉइंट लक्षात घ्या. बिहारचा राज्य पक्षी चिमणी आहे व आता या चिमणीवर प्रेरितच महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मॅस्कॉट तयार करण्यात आला आहे. बरं, ही या चॅम्पियन्स ट्रॉफीची कितवी आवृत्ती आहे? तर ही या चॅम्पियन्स ट्रॉफीची 8वी आवृत्ती असून याचं आयोजन 11 ते 20 नोव्हेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर येथे होणार आहे. मित्रांनो, बिहार या राज्याद्वारे प्रथमच या स्पर्धेचं आयोजन होत आहे व या स्पर्धेमध्ये भारतासह चीन, थायलंड, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि जपान हे 6 देश सहभागी असतील. याआधी 2023 मधील ही स्पर्धा भारतातच आयोजित करण्यात आली होती व भारतामधील रांची या शहरात ही स्पर्धा पार पडली होती व त्याचं विजेतेपद भारतानं पटकावलेलं आहे. प्रथम ही स्पर्धा 2010 मध्ये साऊथ कोरियात आयोजित करण्यात आली होती व त्याचं विजेतेपद साऊथ कोरियानंच पटकावलेलं आहे. या स्पर्धेतील सर्वात यशस्वी देश कोणता? तर साऊथ कोरिया हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. साऊथ कोरियाने आतापर्यंत ही स्पर्धा 3 वेळा जिंकली आहे, तर जपान आणि भारताने ही स्पर्धा 2-2 वेळा जिंकली आहे. प्रश्न क्रमांक 2, 2024चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर आता 2024चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा विक्टर ॲब्रोस आणि गॅरी रूकुन यांना जाहीर झाला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, या दोन्ही शास्त्रज्ञांना त्यांच्या मायक्रो आरएनएसचा शोध आणि पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल जीन रेग्युलेशनमधील त्यांच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. जीव कसे विकसित होतात आणि कार्य करतात यासाठी मायक्रो आरएनएस मूलभूतपणे महत्त्वपूर्ण असल्याचे सिद्ध होत आहे व या दोन्ही शास्त्रज्ञांच्या शोधामुळेच जग आज कोरोना महामारीतून बाहेर येऊ शकलं आहे. कारण त्यांच्या mRNA शोधामुळेच शास्त्रज्ञांना mRNAवर आधारित कोरोना लस विकसित करण्यात यश मिळालं आहे. बरं, हे दोन्ही व्यक्ती कोणत्या देशाचे नागरिक आहेत? तर हे दोन्ही व्यक्ती अमेरिकेचे नागरिक असून हे जे विक्टर ॲब्रोस आहेत हे सध्या युनिव्हर्सिटी ऑफ मॅसेच्युसेट्स मेडिकल स्कूलमध्ये कार्यरत आहेत, तर गॅरी रूकुन हे मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. इथे वैद्यकशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाविषयी इतर माहिती सुद्धा नोट करून घ्या. हे पारितोषिक प्रथम 1901 मध्ये देण्यात आलं होतं व या वैद्यक क्षेत्रातील नोबेल विजेत्यांची निवड ही स्वीडनच्या कोरोलिन्स्का इन्स्टिट्यूट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या नोबेल असेंब्लीद्वारे करण्यात येते व विजेत्यांना 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर इतकी रोख रक्कम देण्यात येते. नोबेल फाउंडेशनची स्थापना 1900 मध्ये झाली व पहिला पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आलेला आहे. बरं, वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण आहेत? तर फ्रेडरिक जी बँटिंग हे सर्वात तरुण व्यक्ती होते, तर पीटर रोज वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे सर्वात वयस्क व्यक्ती ठरले होते. वैद्यकशास्त्रातील पुरस्कार 1915 ते 1918, 1921, 1925, 1940, 1941 व 1942 असा 9 वेळा देण्यात आला नव्हता. नोबेल पुरस्काराचं वितरण कधी करण्यात येतं? तर दरवर्षी या पुरस्काराचं वितरण 10 डिसेंबर रोजी स्टॉकहोम येथे करण्यात येतं. प्रश्न क्रमांक 3, 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता या 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. या ज्या तारा भवाळकर आहेत त्या पुण्याच्या असून त्या प्रामुख्याने वैचारिक लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयात लिखाण केलं असून मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या कार्यातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांचे काही पुस्तके सांगायची झाली
तर तिसऱ्या बिंदूच्या शोधात प्रियतमा, मरणात खरोखर जग जगते, मराठी नाटक नव्या दिशा नवी वळणे, मराठी नाट्य परंपरा शोध आणि आस्वाद, यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा, लोकनागर रंगभूमी आणि लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिभा ही त्यांची काही पुस्तके आहेत. मित्रांनो, याआधी आपण हे पाहिलं होतं की हे जे 98वे साहित्य संमेलन आहे याचं आयोजन दिल्लीमध्ये होणार आहे. याआधी 1954 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं. त्यानंतर आता 70 वर्षानंतर पुन्हा एकदा दिल्लीत याचं आयोजन होणार आहे. 1954 मधील मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद कोणी भूषवलं होतं, तर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी याचं अध्यक्षपद भूषवलं होतं. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन जळगावमधील अमळनेर येथे करण्यात आलं होतं व याचे अध्यक्ष रवींद्र शोभणे होते. 96वे साहित्य संमेलन वर्धा येथे पार पडलं होतं व याचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर होते. 95वा उदगीर अध्यक्ष भारत सासने, 94वा नाशिक अध्यक्ष जयंत नारळीकर, 93वे उस्मानाबाद अध्यक्ष फादर फ्रान्सिस डिब्रेटो, 92वे यवतमाळ व अध्यक्षा अरुणा डेरे होत्या. ठीक आहे, एवढे पॉईंट तुम्ही नोट करून घेतले असतील. तर आता हा प्रश्न पहा. चायना ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले? तर आता या चायना ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद हे कोको गॉफ यांनी पटकावलेलं आहे. कोको गॉफ या अमेरिकेच्या टेनिसपटू असून त्या या स्पर्धा जिंकणाऱ्या सर्वात तरुण खेळाडू ठरल्या आहेत. तसेच सेरेना विल्यम्स नंतर ही स्पर्धा जिंकणारी ती दुसरीच अमेरिकन खेळाडू ठरली आहे. बरे, या चायना ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर स्पेनच्या कार्लोस अल्कराज यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बंजारा हेरिटेज म्युझियमचे उद्घाटन केले? तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वाशिम या जिल्ह्यात बंजारा हेरिटेज म्युझियमचं उद्घाटन केलं आहे. हे जे म्युझियम आहे हे वाशिममधील पोहरादेवी येथे स्थित असून याच्या लोकार्पणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंजारा लोकांचे आणि त्यांच्या संस्कृतीचे प्रमुख वाद्य नांगरा देखील वाजवला आहे. लक्षात ठेवा, बंजारा लोकांचे आणि त्यांच्या संस्कृतीचे प्रमुख वाद्य हे नांगरा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंजारा हेरिटेज म्युझियमचे उद्घाटन करताना हे नांगरा वाद्य वाजवलं आहे. प्रश्न क्रमांक 6. मराठी चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या बाल अभिनेत्री आणि पहिल्या बाल गायिका कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच वासंती घोरपडे पटेल या मराठी चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या बाल अभिनेत्री व पहिल्या बाल गायिका आहेत. व मित्रांनो, आता नुकतंच वासंती घोरपडे पटेल यांचं वयाच्या 101व्या वर्षी हैदराबाद येथे निधन झालं आहे. वासंती घोरपडे पटेल यांना भारताची शेर्ली टेम्पल असं म्हटलं जात असे. त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात धर्मात्मा या चित्रपटामधून केली आहे. याबरोबरच त्यांनी अमर ज्योती, संत तुलसीदास, अच्युत, दिवाली, मुसाफिर, बेटी, दुखसुख, आपकी मर्जी, भक्तराज, भाग्यलक्ष्मी अशा मराठी आणि हिंदी चित्रपटामधून देखील कार्य केलं आहे. व यासच त्यांनी शारदा या संगीत नाटकातही काम केलं होतं. त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण कोणाकडून घेतलं होतं? तर खासाहेब धमन खा आणि पंडित वामनराव सडोलीकर यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं होतं. त्यांच्या सुमारे 200 गाण्याच्या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झालेल्या आहेत व त्यांना याआधी वामनराव सडोलीकर प्रतिष्ठानच्या जीवन गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर कोणता देश हा 700 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक परकीय चलनाचा साठा असलेला जगातील 4था देश ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच आपला भारत हा 700 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक परकीय चलनाचा साठा असलेला जगातील 4था देश ठरला आहे. याआधी अशी कामगिरी करणारे 3 देश कोणते आहेत? तर चीन, जपान आणि स्वित्झर्लंड यांनी याआधी अशी कामगिरी केली होती व त्यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा भारत 4था देश ठरला आहे. मित्रांनो, 2002 साली भारताचा परकीय चलन साठा केवळ 50 अब्ज डॉलर होता. आता 2024 मध्ये तो 700 अब्ज डॉलर इतका झाला आहे. RBIच्या आकडेवारीनुसार भारतीय परकीय चलनात विदेशी चलन मालमत्तेचा 616 अब्ज डॉलर्स इतका सर्वाधिक हिस्सा आहे. प्रश्न क्रमांक 8. जर्मनीतील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता जर्मनीतील भारताचे नवीन राजदूत म्हणून अजित विनायक गुप्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे जे अजित विनायक गुप्ते आहेत हे सध्या इजिप्तमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 9. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता नेपाळ देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी प्रकाश मानसिंग राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा.
यंदाचा जागतिक आदिवासी दिन कधी साजरा करण्यात आला? तर आता यंदाचा जागतिक आदिवासी दिन हा 7 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. मित्रांनो, हा जो जागतिक आदिवासी दिन आहे हा दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जातो. यंदा हा पहिला सोमवार 7 ऑक्टोबर रोजी आल्यामुळे आता हा दिवस 7 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे. यावेळेस या दिवसाची थीम सुद्धा नोट करून घ्या. एंगेजिंग यूथ टू क्रिएट अ बेटर अर्बन फ्युचर अशी यावेळेस या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणते राज्य हे हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कसाठी विशेष धोरण आणणारे देशातील पहिले राज्य ठरलं आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.